श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा 2026चे शुभ मुहूर्त. गुढी कशी उभारायची, नैवेद्य काय द्यावा आणि गुढी उभारल्यानंतर काय करावे, हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटी मी खूप महत्त्वाचा उपाय सांगणार आहे जो तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. गुढीपाडव्याचे महत्त्व. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी भगवान ब्रह्माने सृष्टी निर्माण केली असे मानले जाते. भगवान राम अयोध्येला परतले आणि विजय समृद्धीचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे विजयाचा ध्वज, सुख समृद्धीचे प्रतीक. घराच्या दारात गुढी उभारल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. या दिवशी शुभ मुहूर्त कोणता आहे? गुढीपाडवा 2026मध्ये गुढी उभारण्यासाठी शुभ वेळ सकाळी 6:30 ते 10 वाजेपर्यंत आहे. या वेळेत गुढी उभारली तर लक्ष्मी कृपा होते, घरात सुख शांती येते. शक्यतो दुपारनंतर गुढी उभारू नका, कारण सकाळी हा वेळ खूप प्रसन्न असतो. गुढी कशी उभारायची? गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या वस्तू: बांबू काठी, रेशमी साडी, कापड, नीमची पाने, आंब्याची पाने, फुलांचा हार, सागरगाठी, तांब्या किंवा लोटा. कशी उभारावी? गुढी कशी उभारावी? सर्वात प्रथम एक मोठा बांबू घ्या. तो बांबू किंवा काठी स्वच्छ पाण्याने धुवा, त्याला व्यवस्थित पुसून घ्या. त्यानंतर त्या काठीवरती किंवा बांबूवरती हळदी कुंकवाचे ठसे उमटवा. साडी व्यवस्थित त्या बांबूंना बांधा. वर तांब्या उलटा ठेवा. फुले पाने सजवा आणि गुढी उभारावा. गुढी घराच्या उजव्या बाजूला उंच ठिकाणी लावा. गुढी उभारल्यानंतर गुढीला नैवेद्य आणि गुढीची पूजा कशी करावी? या दिवशी नैवेद्यामध्ये पुरणपोळी, नीम आणि गुळाचे मिश्रण यांचा नैवेद्य गुढीला दाखवावा. फळे हे पण दाखवले तरी चालतील. नीम आणि गुळ का खातात? जीवनात गोड आणि कडू दोन्हीही असते. ते स्वीकारण्याचा संदेश म्हणजे नीम आणि गुळ. पूजा करताना ओम ब्रह्माय नमः हा मंत्र 108 वेळेस म्हणावा. शक्य नसेल तर 11 वेळेस म्हटला तरी चालेल. आता आपण एक सुंदर आणि प्रेरणादायी कथा ऐकूयात. गुढी उभारच्या मागचे कारण आणि कथा ऐका. तुम्हाला ही कथा ऐकून खूप प्रसन्न वाटेल. एका गावात एक गरीब पण खूप श्रद्धाळू कुटुंब राहत होतं. त्या घरात नेहमीच अडचणी, पैशांची कमी आणि आजारपण होतं. एक दिवस त्या घरातील आईने ठरवलं, यावर्षी मी गुढीपाडवा पूर्ण श्रद्धेने साजरा करणार. तिने सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केले, देवपूजा केली आणि दारामध्ये गुढी उभारली. गुढी उभारताना ती मनापासून प्रार्थना करत होती, देवा, आमच्या घरातील दुःख दूर कर आणि सुख दे. त्या दिवशी तिने नीम आणि गूळ खाल्ला, नैवेद्य दिला आणि गरिबांना अन्न वाटलं. हळूहळू त्या कुटुंबाच्या आयुष्यात बदल होऊ लागला. त्यांचा व्यवसाय वाढू लागला. घरात आनंद आणि शांती येऊ लागली. त्या आईला समजलं, श्रद्धा आणि सकारात्मकता यामुळेच हा बदल झाला आहे. म्हणूनच गुढीपाडवा फक्त सण नाही, तर नवीन वर्षाची आणि नवीन
करण्याची एक संधी आहे. म्हणूनच आपल्या भारतीय परंपरेमध्ये गुढीपाडव्याला आपले वर्ष मानले जाते आणि आपले पूर्वज हे गुढीपाडव्यालाच आपले वर्ष मानायचे. आताची पिढी 31 डिसेंबरला आपले वर्ष संपवते आणि 1 जानेवारीला नवीन वर्ष चालू करते. पण पूर्वजांच्या प्रमाणे नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तो आहे उपाय. या दिवशी कोणते कोणते उपाय करायचे? उपाय 1. गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर नीम आणि आंब्याची पाने लावा. उपाय 2. सकाळी गुढीसमोर एक दिवा लावा आणि ओम ब्रह्माय नमः 11 वेळा म्हणा. उपाय 3. नीम आणि गूळ खा. जेव्हा आपण गुढी उभारतो त्यावेळी नीम आणि गुळाचा प्रसाद देवाला अर्पण करा आणि तो आपण खा. यामुळे जीवनातील कडू गोड गोष्टी स्वीकारण्याची आपल्याला ताकद मिळते. उपाय 4. गुढी उतरल्यावर कापड जपून ठेवा. ते घरासाठी खूप शुभ मानलं जातं. उपाय 5. त्या दिवशी काहीतरी दान करा. अन्न, कपडे किंवा पैसे जे तुम्हाला जमेल आणि जे तुमच्या बजेटमध्ये बसेल असे तुम्ही काहीही दान करू शकता. यामुळे तुमचा पितृदोष कमी होतो, घरात सुख समृद्धी येते आणि मानसिक शांती मिळते, मनाला समाधान मिळते. आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे काही उपाय पाहणार आहोत. पण एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो, हे उपाय करून काही काम होतं का? आणि यामागचं नेमकं काय महत्त्व आहे? चला आता आपण यामागचं खरं कारण समजून घेऊया. उपाय म्हणजे नेमकं काय? सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, उपाय म्हणजे जादू नाही. उपाय म्हणजे आपल्या विचारांचा आणि ऊर्जेला बदलण्याचा मार्ग आहे. आपण जेव्हा श्रद्धेने काही करतो तेव्हा आपलं मन शांत होतं आणि शांत मन योग्य निर्णय घेतं. ही खूप मोठी पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि देव काही चमत्कार करत नसतो, फक्त आपलं मन शांत करतो आणि आपल्याला विचार करण्याची ताकद देतो. आपल्या आजूबाजूला एक ऊर्जा असते, तिला आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी म्हणतो. जेव्हा आपण पूजा, दिवा, नीम यासारखे उपाय करतो तेव्हा आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. यामुळे घरात शांतता, मनात आनंद आणि कामात यश मिळू लागतं. मनावर होणारा परिणाम. आपण जर देवाची प्रार्थना केली आणि हे उपाय केले तर आपल्या मनावर याचा काय परिणाम होतो? सर्वात मोठा बदल आपल्या मनात होतो. जेव्हा तुम्ही दिवा लावता किंवा देवाचं नाव घेतात तेव्हा तुमचा मेंदू एकदम शांत आणि रिलॅक्स फील करतो आणि तुम्हाला आतून एक कॉन्फिडन्स मिळतो. हा कॉन्फिडन्स तुमचं आयुष्य बदलून टाकण्यास तुमची मदत करतो. यामागचं सायंटिफिक रिझन आहे. आपल्या परंपरेमागे सायन्स देखील आहे. सायन्स म्हणजे नेमकं काय आहे? सकाळी उठणे. आपण जेव्हा गुढी उभारतो त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठतो. सकाळी लवकर उठल्यामुळे आपले शरीर ताजे होते. आपण स्वच्छता करतो. स्वच्छता झाली की मन प्रसन्न होते. ध्यान करतो. ध्यान केले की आपला स्ट्रेस कमी होतो. म्हणूनच सायन्स देखील आपल्या परंपरेमध्ये आहे. हे उपाय आपल्याला मेंटली स्ट्रॉंग बनवतात आणि मनाला एकदम शांतता देतात. श्रद्धेची ताकद. श्रद्धेची ताकद एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. उपाय तेव्हाच काम करतात जेव्हा त्यामध्ये श्रद्धा असते. जर तुमचं मन पॉझिटिव्ह होतं आणि पॉझिटिव्ह मन तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी आकर्षित करतं. म्हणूनच तुमच्या मनामध्ये श्रद्धा ही असलीच पाहिजे. श्रद्धा असेल तर तुमचे विचार एकदम चांगले होतील आणि मनाला ताकद मिळेल चांगल्या गोष्टी
विचार करण्याची. रिअल लाईफमध्ये काय कनेक्ट होतो. जर तुम्ही लक्ष दिलं असेल की लोक पॉझिटिव्ह असतात, त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी जास्त घडतात, कारण ते प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक नजरेने पाहतात आणि हेच उपाय आपल्याला शिकवतात. म्हणूनच तुम्ही कितीही संकट आले तर त्याला पॉझिटिव्ह नजरेने जर पाहिले तर ते संकट तुम्हाला संकट वाटणार नाही. म्हणूनच हे उपाय फक्त परंपरा नाही, ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात. जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने केले तर तुमच्या आयुष्यात नक्की बदल दिसेल. हे तुम्ही अनुभव करून पहा. आणि हे अनुभव खूप लोकांनी पाहिले आहेत आणि ते अनुभव मी देखील पाहिले आहेत. म्हणूनच मी जे उपाय सांगितले आहे ते उपाय तुम्ही नक्की करून पहा. गुढी उतरल्यावर काय करावे. गुढी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उतरवतात. उतरल्यानंतर फुले देवाला अर्पण करा. नीमची पाने खा. साखर गाठी प्रसाद म्हणून वाटा. गुढीचे कापड जपून ठेवा, कारण ते कापड शुभ मानले जाते. काठी पुन्हा वापर करू शकतात. ती काठी तुम्ही जपून ठेवा. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी एक सोपा आणि एकदम खास असा उपाय तुम्ही नक्की करा. घराच्या मुख्य दरवाजावर नीम आणि आंब्याची पाने लावा. यामुळे वाईट शक्ती दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. आणि लक्षात ठेवा, सकाळी लवकर उठून पूजा करा, म्हणजे तुमचं मन सकाळी उठल्यावर खूप प्रसन्न असतं. म्हणून या काळात पूजा केली जाते. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही, यामागे सगळं रिअल असं ट्रूथ आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्ही मनापासून स्वामींचे भक्त असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे आणि हा सण प्रत्येक हिंदू साजरा केला जातो. जास्त करून शेतकरी वर्ग हा सण साजरा करतात, कारण शेतकऱ्यांचे नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा. या गुढीपाडव्यालाच त्यांच्या शेतातील गड्यांचे नवीन वर्ष चालू होते. म्हणूनच शेतकऱ्यांसाठी हा सण खूप आनंदाचा असतो. तुम्हीही तुमच्या घराच्या समोर गुढी उभारत असाल तर कमेंटमध्ये करून सांगा, हॅपी गुढीपाडवा अशी कमेंट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण गुढीपाडवा हा आपल्या प्रत्येक हिंदूंचा सण आहे. म्हणूनच हिंदूंच्या परंपरेला पूर्ण सगळ्यांकडे शेअर केलंच पाहिजे आणि ही परंपरा सदैव अशीच पूर्ण झाली पाहिजे आणि पुढच्या पिढीकडे हे विचार गेलेच पाहिजेत. म्हणूनच व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजेच आपल्या पुढच्या पिढीला या सणाचे महत्त्व कळाले पाहिजे. म्हणूनच तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्ही गुढी उभा करत असाल तर नक्की सांगा की तुम्ही गुढी कशी उभारता आणि गुढीला तुमच्याकडे कोणता नैवेद्य ठेवला जातो. म्हणूनच तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.